वडाची पूजा करून बांधते पांढरा धागा, उत्कर्षरावांच्या मनात असू दे सदैव माझ्यासाठी जागा. नमस्कार, मी पूनम कल्याणकर. हा व्हिडिओ माझ्या त्या मैत्रिणींसाठी ज्यांनी वटसावित्रीचा उपवास केलेला आहे. मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांना तर माहीतच आहे की वटसावित्री पूजेच्या दिवशी आपल्याला वटसावित्रीची व्रतकथा ऐकावी किंवा वाचावी लागते. तर त्यासाठी मी ही व्रतकथा तुम्हाला वाचून ऐकवणार आहे. ठीक आहे, तर वेळ न गमावता आपण लगेच सुरू करूया. वटसावित्री व्रतकथा. अनेक वर्षापूर्वी भद्र देशात अशोपती नावाचा राजा राज्य करीत होता. त्याला सावित्री नावाची कन्या होती. सावित्री अतिशय सुंदर, नम्र व गुणी मुलगी होती. सावित्री उपवास झाल्यावर राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली. सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली. सत्यवान हा शाल्व राज्याचा धूम्रसेन नावाच्या अंधराजाचा मुलगा होता. शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी व मुलासहित राजा जंगलात राहत होता. भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य केवळ 1 वर्षाचेच असल्याचे माहीत असल्यामुळे त्यांनी त्याच्याशी लग्न करू नको असा सल्ला सावित्रीला दिला. पण सावित्रीने ते मान्य केले नाही. तिने सत्यवानाशी विवाह केला व जंगलात येऊन ती नवऱ्याबरोबर सासू सासऱ्याची सेवा करू लागली. सत्यवानाचा मृत्यू जेव्हा 3 दिवसावर येऊन ठेपला तेव्हा तिने 3 दिवस उपवास करून सावित्री व्रत आरंभिले. सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला असता सावित्री त्याच्याबरोबर गेली. लाकडे तोडता तोडता त्याला घेरी आली व तो जमिनीवर पडला. यमधर्म तिथे आला व सत्यवानाचे प्राण नेऊ लागला. सावित्री यमाच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागली. यमाने अनेक वेळा सावित्रीस परत जाण्यास सांगितले, पण तिने साफ नाकारले व पतीबरोबर जाण्याचा हट्ट धरला. अखेर कंटाळून यमाने पती सोडून तिला 3 वर मागण्यास सांगितले. सावित्रीने सासू सासऱ्याचे डोळे व राज्य परत मागितले व आपल्याला पुत्र व्हावा असा वर मागितला. यमराजाने गफलतीने तथास्तु म्हटले. तेव्हा त्याला वचनबद्ध झाल्याची आठवण झाली व सत्यवानाचे प्राण परत करावे लागले. सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळविले. म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व वटसावित्री व्रत आचरतात. इथे ही व्रतकथा संपूर्ण झाली. तुम्हा सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. कमेंटमध्ये एक उखाणा लिहायला विसरू नका व माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. बाय बाय.